2 मिनिटांमध्ये आपलं मनोरंजन करतो. सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी जयश्री बालाजीराव एकाडे, गडगाव, माहेर गडगाव. लग्नानंतरचं नाव जयश्री नांदराव मटके, कोल्हेपूरगाव. मी सध्या बिलोली येथे राहते, गांधीनगर बिलोली. माझे मिस्टर प्राध्यापक आहेत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. माझ्या मुलीचं BDS झालेलं आहे. ती आता स्पर्धा परीक्षेची तयारी करते दिल्लीला UPSCसाठी. आणि माझा मुलगा MBBS थर्ड इयरला आहे. मी इथं 12वीला 11वीला आले. त्याच्या अगोदर मी 10वीचे क्लासेस पण इथे केले. त्यामुळे मला बऱ्याच मैत्रिणी आम्ही घेतल्या. मित्र म्हणजे कोणीच नाही, म्हणजे कोणीच नाही म्हणण्यापेक्षा कधी बोलण्याचा विषय म्हणल्यासारखं योगच आलेला नाही. आम्हाला धर्म सांगितलं तसं आम्ही बघायचो सरळ एका विषय आपलं पाऊल वाकडं पडायचं नाही. हा मला दिलेली म्हणजे ही गोष्ट आम्ही कधीच आयुष्यात विसरलेली नाही. आणि मी खेडेगावातून आलेली होते, पण एका साधारण कुटुंबातली होते आणि चांगल्या संस्कारातून आलेले होते. मी खेडेगावातून जरी आले असले, मी माझी राहणी अतिशय साध्या पद्धतीची होती, पण माझ्या मैत्रिणींनी मला खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. मी अरुणा साखरेच्या घरासमोर राहत होते, तिच्या मामाच्या, आणि तिच्यासोबत मी रोज क्लासला येत होते. आल्यावर ज्योती कोचारे, पाडे, सारिका खडगावकर ह्या सगळ्या मैत्रिणी मला भेटायच्या आणि मला अभ्यासात सुद्धा त्या सगळ्या सर्वजणी मदत करायच्या. म्हणून मला असं खेड्यातून मला असं कधी वाटतच नाही. आणि रोहिदास बोलणारे आणि निलकंठ बोलणारे सतीशचे मित्र होते. सतीश म्हणजे माझा सतीश कोरे भाऊ. त्याच्यामुळं त्यांच्याशी कधीतरी बोलणं राहायचं. त्यांच्या घरी मी जात होते आरोग्यासोबत म्हणून. आणि 11वी 12वी हा आपल्या आयुष्याला कलाटून देणारा योग आहे. आणि त्यामुळे मी इथं मला 78% मार्क्स